नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती. तर आज आपला शो आहे डवरी नगरमध्ये, वरात स्टँडिंग. तर आत्ता आपण कामाला होतो जिममध्ये. ही आपली जिम आहे आणि आज संडे आहे. संडेला पण जिम चालू असते. तर म्हणजे आपलं काम तर पूर्ण दिवस कधीच सुट्टी नसते. तर आज संडे असून मी कामाला आलेलो. तर आत्ता जिम बंद करतो आहे. आपला झालं आहे. तर आत्ता डायरेक्ट आपण स्पॉटच्या इथे जाऊया, कारण का सगळी आपली पूर्ण टीम तिथे पोचली, फक्त मी एकटा आहे. आणि आपला वाजवायचं आहे रात्री आहे 9 वाजता आणि आता वाजले आहेत 6. तर 6 वाजता जिम बंद करतो आहे आणि आता आपण जाऊया तिथे आणि डायरेक्ट तिथे भेटूया. आपण स्पॉटच्या इथे आलो आहे. सुहास खामकर. तर सामान इथे ठेवलं आहे. उत्तम थोडा वेळ थांब ना, मी करतो. तर सेटिंग आणि उत्तमने करून ठेवले आणि आपल्याला 9 वाजता वाजले. तर आता उत्तमच्या घरी जाऊया. तर आता आपण उत्तमच्या घरी चाललो आहे. तर तोपर्यंत उत्तमच्या घरी टाईमपास करणार आहे. चिल. हां, तोपर्यंत उत्तमच्या घरी टाईमपास करणार आणि 8:30-9 वाजता आपण स्पॉटच्या इथे परत जाऊया सेंटाक्रूजला. तर आज आपल्यासमोर आहेत अक्षय बेटकर, SP बीट्सचे ड्रमर, तसंच द म्युझिशियन्स. पहिला मी वाजवायचं द ओम साई वाद्यवृंदामध्ये विले पार्ले. तर अक्षय वेस्टला. अक्षय, SP बीट्सची स्थापना कशी झाली आणि सगळे प्लेयर तुम्हाला कसे मिळाले? म्हणजे सौरभ आहेत, उत्तम आहे, परत मॅनेजर आहेत, असे कसे मिळाले तुम्ही सर्व एकत्र? तसं सांगायचं म्हटलं तर 2020चा कालावधी होता आणि सौरभने एक शो घेतला होता. तिथे कीबोर्डिस्ट म्हणून उत्तमला त्यांनी केला होता. तर त्याच्यामध्ये उत्तम सोबत सागर आणि गणेश आले होते. तर तेव्हा गणेश हा बेस प्लेअर होता आणि सागर ड्रमर होता आणि आम्ही 2 जण होतो. तर मग आमचा जसा कार्यक्रम संपला तसं आम्ही एक दुसऱ्यांना विचारलं की तुम्ही काय वाजवता? तर ते म्हणाले की आम्ही ड्रमर आणि बेस प्लेअर आहे. नंतरला मग त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही 3 जण आहे, आम्ही 4 जण आहे. तेव्हा मी सौरभ आणि अजिंक्य आणि सुजित करून एक मुलगा होता. तर मग बोललं तुम्ही 3 आम्ही 4, तर आपण एक ग्रुप बनवूया. परफेक्ट. मग आता हे सेंटर्सवाले होते, आम्ही पार्लेवाले होतो. तर आम्ही ते कोऑर्डिनेशन केलं. आम्ही SP हे नाव दिलं आमच्या ग्रुपला. सेंटर्स पार्ले म्हणजे SP बीट्स. त्याच्यानंतर ही SP बीट्सची सुरुवात झाली. हा कालावधी मग खूप झाला आणि त्याच्यामध्ये मग कार्यक्रम यायला लागले. मग आमची ओळख SP बीट्समधून झाली. अच्छा. तुम्ही द म्युझिशियन कसं काय जॉईन झालं? म्हणजे तुमचा कसं काय प्रवास होता तो आणि तुम्ही कसे भेटलात द म्युझिशियनवाल्यांना? सूरज शिदम त्याच्यासोबत आम्ही हळदीला कार्यक्रम वाजवलेला मोगरापाड्यामध्ये. तिथे भावाला आपल्या वहिनी भेटल्या तिथे. आणि तिथे तुमच्याबरोबर अजून एक तुमचा मित्र होता, तोही वाजवत होता. तोही तू होतास का? तू तुम्ही ते नाव नाही घेतलं. तुषार राडीये म्हणजे हेच. मग नंतरला मग पुढे सिनियर तुमच्यावर सिनियर आहे, त्यामुळे कसं नाव घ्यायचं जरा तुम्ही बोलाल तर? तुषार राडीये म्हणजे आपल्या सोबत म्हणजे आपल्या आधीपासून वाजवत आहेत. तसं ते ते पण नंतर द म्युझिशियनमध्ये जॉईन झाले. तर मग आम्ही असं मोगरापाडामध्ये कार्यक्रम असताना मग आम्हाला सूरज शिदम भेटला, मग तसं वरुण भेटला, मग यश भेटला, मग शुभम भेटला. बरोबर. आणि पप्पी सुद्धा भेटला कीबोर्डला. पप्पी सुद्धा भेटला. मग नंतरला आमचं एक बोलणं वगैरे चालू झालं रोजचं वगैरे. मग समजलं द म्युझिशियन. मग मी आणि सौरभ द म्युझिशियनमध्ये ॲड झालो. मग पुढे द म्युझिशियनची जर्नी चालू झाली. अच्छा. आणि तुम्ही गेल्या वर्षी बरेच प्रोग्राम वाजवलात, खूप नाव तुमचं झालं. ॲज वेल ॲज आता ह्या वर्षी तुम्ही सम्राट वाजवलात विले पार्लेचा, त्याच्याने खूप नाव झालं. तुम्ही बरेच ठिकाणी बरेच प्रोग्राम वाजवलात, खूप नाव होतं. तर त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? गेल्या वर्षीची पासूनची आजच्यापर्यंतची तुमची प्रवास तो? गेल्या वर्षी तर खूप वाजवलं. म्हणजे कसं माहिती आहे, कार्यक्रम घेणारे 2 जण असतात, सूरज शिदम आणि सौरभ नाही. बरोबर. तर मग ते लोक कार्यक्रम घेतात आणि आम्ही लोक कसं इन्स्ट्रुमेंट वाजवणारे, म्हणजे कुठे जायचं आहे कुठे नाही जायचं ते लोक बघतात कार्यक्रम घेऊन. बाकी काय नाही, आपलं प्रॅक्टिस वगैरे डेली असते तेच असतं आपलं. बाकी प्रॅक्टिस करत राहा बस, कार्यक्रम वाजवता. मी एक तुमचा यूट्यूबवर इंट्रो बघितलेला, तो आज माझा मुलगाही तो वाजवतो, डँग 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 डँग. तर माझ्या मुलालाही पूर्ण माहिती आहे. खरोखर मी ते बघतो रोज, माझ्या TV वर सुद्धा लावतो.
की नाही नाही हे बघायचं, दुसरं काही नाही. ठीक आहे, अजून बरेच बीट्स आहेत, नाव नाही घेत मी अजून, पण ह्याचा माझा जो आवडतं ना ते साऊंड क्वालिटी, जे एकत्र येऊन वाजवतात, भले काही वैयक्तिक त्यांचे वाद असतील काही असतील, पण जो एकत्र येऊन जेव्हा ते लोक वाजवतात ना, तो माहोल बनतो ना, तो बघण्यासारखा असायलाच असतो. पाहिजे, ते असायलाच पाहिजे. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? नाही भांडणं ही किती, कोणत्या ग्रुपमध्ये भांडणं, सगळ्याच ग्रुपमध्ये भांडणं असतात, कोणती पण मोठे ग्रुप असू दे, काही ना काही इश्यू असतात, छोटी मोठी पैशांवरतून इन्स्ट्रुमेंटवरतून काही ना काही भांडणं असतात, पण ती भांडणं आपल्यामध्ये ठेवायची असतात आणि आपण शोला प्रॉपर आपण, कारण आपलं ते काम आहे, बरोबर. तर आपल्याला तिकडे 100% देणं भागायचं आहे. त्यामुळे एक भांडणं एका साईडला, शो एका साईडला. बरोबर. मग तुम्ही आता द म्युझिशियनला कुठे बघतात? जेव्हा तुम्ही प्रवास हा चालू केला होता 2021-22ला आणि ह्या वर्षीचे गणपती म्हणजे 24चे, तर 2021 पासूनचे गणपती किंवा काही आणि 2024चे गणपती, आता गणपती संपला, नवरात्री संपली, तर तुम्ही द म्युझिशियनला कुठे बघतात? जेव्हा प्रवास सुरू झालेला तो ग्राफ असा जातोय का कसं काय तुम्ही? नाही ग्राफ तो वरतीच जातो. हां, कारण तिकडून पण खूप काही शिकणार आहे. तिथे वरून भेटला, वरूनकडनं खूप काही शिकणार का बाबा. बरोबर. खरं सांगतो, आज वरून इथे असतं तर मी वरून कोण आहे ते पण तुम्हाला दाखवलं असतं. अच्छा, त्याच्याकडनं पण खूप काही शिकण्यासारखं आहे. बट स्टार्टिंग असतं. बरोबर. परफेक्ट. तर मित्रांनो, असे होता अक्षय बेटकर यांचा मुलाखत, द म्युझिशियन एज वेल एज SP बीट्स, त्यांचा प्रवास होता. आणि त्यांच्या बाजूला बसलाय हा तुषार राडी आहे. खूप काही शिकलो. आणि त्याचं मेन आहे की अक्षय बेटकर, सौरभ नाईक, ह्या दोघांनी तिकडे मला इंट्रो केला आणि खूप काही त्यांच्याकडून शिकायला मिळालं. आता यांनी एक नाव घेतलं वरुण, तर वडून करून पण खूप काही शिकायला मिळालं की कसं वाजवायचं, काही पॅटर्न आहे त्यांच्याकडे. ते सर्व तुम्ही बघा एकदा. आमचं ब्लॉग आहे, आमचं यूट्यूबवर खूप व्हिडिओज आहेत द म्युझिशियन म्हणून, खरोखर तुम्ही एकदा बघा. थँक्यू. चलो चल. तर आता उत्तमच्या घरातून निघालो आहे आणि आता वाजलेत 9 वाजलेत, अजून कॉल तर आला नाही, तरी आपण जाऊया तिथे. आम्ही नवीन जीन्स घेतली आहे, नवीन चप्पल घेतली आहे उत्तम घराटेच्या शोसाठी, तर तुम्ही या. 2000 रुपये पैसे पेमेंट आहे. पैसे. हा आमचा दीपेश मालक उर्फ चन्या, हे SP बीट्सचे आपले मॅनेजर, हे तुषार राडीये बॉडी बिल्डर, हा आमचा कीबोर्डिस्ट सौरभ नाईक उर्फ दाम्याचा, आणि ते तिकडे दोघं आहेत उत्तम घरते आणि अक्षय बेटकर. लक्ष्मण हात दाखव.
कसा घेऊन मधोमध ठेव चाललाय. मधोमध ठेव बाई. वाजवल्यानंतरचं स्ट्रगल. बघ मधोमध आहे का ते मधोमध आहे का तिकडनं वर खाली काय नको ठेव मधोमध ठेव परफेक्ट. मधोमधच हा अजून काय देतोय